असं घर बनवायचं आपल्याला. आज आम्ही नवीन रस्त्याने आलो इकडे, काही थोडंफार एक्सप्लोर करत आहे. सेंट्रल ॲव्हेन्यू. हे पहा, हे जे होतं व्हाईट आर्ट मी तुम्हाला मग दाखवलं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आलो होतो बाहेर फिरायसाठी माझ्या फ्रेंड्ससोबत. जय, प्रतीक, एक आणखी फ्रेंड आहे, यायचा आहे, तो समोरून येत आहे. तर आज आम्ही नवीन रस्त्याने आलो इकडे, काही थोडंफार एक्सप्लोर करत आहे. माझी फ्रेंड म्हणायचं हा रस्ता इकडे मंदिराकडे निघते, हे जिथून सनराईज होता हा रस्ता. तर आम्ही या रोडने जाणार आहे आता. इथून पुढे एक फ्रेंड यायचा आहे आमचा, म्हणून आम्ही इथं थांबून आहे. काहीतरी माझ्याकडे आहे रस्ता नसते. हो, शैलेश बरोबर. तो फ्रेंड्स आम्ही निघालो आता. हे आलेलं आहे तिसरं फ्रेंड. आम्ही 4 जण आहे सोबत. तर आम्ही जातो या रोडने इकडं. हा समोर सरळ दिसत आहे, या रोडने पुढे जायचं आहे. हा आहे की पुढचा रोड आहे? का रे प्रतीक, रोड हा आहे की समोरचा? हा आहे का? इथून नाही जायचं, इथून जायचं आहे. झाले रात्री काय मातीसोबत असतं ना, असं घर बनवायचं आपल्याला. तिथे का सोसायटीतून जायचं? तू सांग आता, आम्हाला इतकं माहीत नाही. डायरेक्ट सोसायटी जातो आम्ही. शिवम सिटी येते खूप बढिया वाटते. फ्रेंड्स आम्ही इकडे फिरत आलो होतो. आम्हाला पहा काय दिसलं, एक गार्डन. हे पहा गार्डन आहे या ठिकाणी. हार्ट काढून या ठिकाणी मस्त. तुम्हाला आम्ही हा सीन दाखवतो गार्डनचा. कोणती सिटी आहे काय माहीत फ्रेंड्स. आम्ही आलो होतो या ठिकाणी. हे आहे सेंट्रल ॲव्हेन्यू. या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. गार्डनिंगसाठी यूज केले जाते हे प्लांट. हे फ्रेंड्स या ठिकाणी हे गार्डन आहे. तुम्हाला माझ्या मागे पण एक छान व्ह्यू दिसत असेल, गेट वगैरे आहे. तर आलो आम्ही या ठिकाणी. हे पहा, हे जे होतं व्हाईट आर्ट मी तुम्हाला मग दाखवलं. तर पहा फ्रेंड्स, या ठिकाणी लॉन वगैरे आहे. फोटो काढण्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे ही. फ्रेंड्स यांनी मस्त आवाज करतात या ठिकाणी. पहा आता परत. बाय बाय. देखो यहाँ पे हनुमान जयंती. मराठीत इथं हनुमान जयंती साजरी झाली. सीताराम सीताराम या सीताराम ठिकाणी फ्रेंड्स हनुमान जयंती साजरी झाली होती. हे या ठिकाणी हनुमान मंदिर. हे आहे राम मंदिर. या ठिकाणी कुठं स्तंभ दिसला, राम नावाचा. म्हणजे ते पिलर आहे, त्यात राम पिलर आहे. त्या पिलरवरती पहा फ्रेंड्स, राम 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 लिहून आहे. अरे लई प्रतीकचा आणि आमचा डेलीचा रोड आहे. प्रतीक प्रतीक रनिंगला इकडे येतो. हमारा डेली का रूट है, वापस चल रहा हूँ दोपहर का रनिंग का. प्रतीक का, मेरा, मराठी. और इसका. हम हिंदी सीखने की कोशिश कर रहा है, इसलिए हमें सपोर्ट करिए. गाय आणि वासरूचं स्टॅच्यू आहे. तर फ्रेंड्स आम्ही आलो या ठिकाणी. आतमध्ये पहा किती मस्त गार्डन वगैरे आहे. झाडं वगैरे लावून आहे पूर्ण. हे या ठिकाणी नारळाचं झाड, बरेच वेगवेगळे झाड आहेत. हे झाडं कोणतं आहे कमेंटमध्ये करसाल गाईस, कमेंटमध्ये सांगसाल. या ठिकाणी मंदिर आहे. बेंच पण बसून आहे या ठिकाणी. बेंच पण ठेवून आहे बसण्यासाठी. मंदिर दाखवलं, आल्या बरोबरच दाखवलं. कसं वाटते मग भावांनो? मेहनत करत आहे आमचा भाऊ, करा सपोर्ट.
तर फ्रेंड्स मी या ठिकाणी बसून आहे. माझे जे फ्रेंड्स आहेत ते जाते तिथं आतमध्ये. तिथं लहान मुलांचं गार्डन वगैरे ते पाहून येत आहे. व्ह्यूज पहा गाईज हा व्ह्यू पहा किती छान आहे. ही एक सोसायटी आहे गाईज. आम्ही इथं आलो होतो, आता बसून आहे. माझा विचार चालू आहे गाईज कंटिन्यूमध्ये डेली ब्लॉगिंग करा. पण जे आता जसं तुम्हाला सांगतो मी, कारण आम्ही आहे आमच्या बॅचलर लाईफ, तर आम्हाला डेली कॉलेज राहते. तर कॉलेजमुळे आम्ही डेली काय कंटेंट बनवणार याच्याबद्दल काही आयडिया नाही आहे. तर तुम्हाला आमचं कंटेंट जर आवडत असेल, जे आम्ही जिथं जातो आम्ही जे फिरतो, तर प्लीज गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडत असेल तर. कारण बॅचलर लाईफ असल्यामुळे आम्ही तुम्हाला आमचा अर्धा जास्त टाईम कॉलेजमध्ये चालला राहते आणि बाकी अदर ॲक्टिव्हिटीमध्ये सपोज काही रायटिंग वर्क राहते, काही असाइनमेंट राहतात, काही प्रोजेक्ट राहतात, तिथं फ्रेंड्स आमचा मॅक्झिमम टाईम चालला जातो. त्याच्यामुळे मला जास्त ब्लॉग करायला जास्त वेळ नाही भेटत. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा आम्ही बाहेर जातो फिरायला, थोडं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातो, तर ते व्ह्यूज मी तुम्हाला दाखवत असतो. तर फ्रेंड्स अशी चालू आहे जर्नी ब्लॉगिंगची. बस तुमचा सपोर्ट राहू द्या फ्रेंड्स. तर मित्रांनो हे पहा, या ठिकाणी हा पूर्ण जंगलचा एरिया आहे. मागे या ठिकाणी पूर्ण पहाड वगैरे चालून जाते. पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवं दिसते, पण आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला इथं सर्व वाढलेलं पाहायला भेटेल. पूर्ण जंगल आहे फ्रेंड्स इथं मागे. तर फ्रेंड्स आम्ही आलो गार्डनमध्ये. हे तिथं मग अशी गार्डन पाहायला नव्हते गेले, हे तिथं नाली पाहायला गेले होते. त्या ठिकाणी पाणी नाही आहे, शुद्ध पाणी, पण नालीमध्ये तुम्ही खराब अर्थ नका काढू. पण तिथे ते उन्हाळा असल्यामुळे वाढलेलं होतं सर्व, तिथं काही नाही पाहायला मिळालं. म्हणून आता हे तर इथं गार्डनमध्ये हे आहे फ्रेंड्स गार्डन. तर हे पहा फ्रेंड्स, हे लहान मुलांसारखं यांचं खेळणं चालू झालं. हे पाहून तुम्हाला तुमचे लहानपणीची आठवण येते सर. हे माझी मुलं म्हणतो, माझे फ्रेंड्स आता एवढे मोठे झाले तरी पण हे लहानपणीची लाईफ जगत आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. फ्रेंड्स कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोणा केलं आहे. गरुड माकडाचे 3 बंदर, गांधीचे 3 बंदर. हे पण मित्रांनो या ठिकाणी गरुड आहे, किती मस्त बांधलेलं आहे. माकडाचे 3 बंदर आणि गांधीजी 3 बंदर जोडून दाखवतो ना. या ठिकाणी घसरगुंडी वगैरे आहे. घसरगुंडी नको जा. हे लहान मुलांची आहे. काय डॉल्फिन. मित्रांनो या ठिकाणी डॉल्फिन किती मस्त प्रकारे क्रिएट केलेली आहे. मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. माझ्या मागे पाका आहे, हे आहेत गांधीजींचे 3 बंदर, याला असं म्हणतो आपण. या ठिकाणी पहा गांधीजीचे 3 बंदरचं लुक दिलेलं आहे यांना. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. किती मस्तपैकी असं स्टॅच्यू बनवून ठेवलेलं आहे. या ठिकाणी तिथं डॉल्फिन आहे तुम्हाला दाखवली. या ठिकाणी गांधीजींचे 3 बंदर. आणि मेन म्हणजे या ठिकाणी याची फेमस गोष्ट तुम्हाला दाखवते. हे पार्क वगैरे तर आहेच, हे थोडंफार लॉन वगैरे इथे फिरण्यासाठी. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही पहा फ्रेंड्स, या ठिकाणी आहे गरुड. किती मस्त असं आर्किटेक्चर केलेलं आहे गरुडचं. इथून छान असं सनराईज येत आहे. दोन डॉल्फिन वाटते ते. 2 आहेत डॉल्फिन एकमेकाला क्रॉसमध्ये. मलाही वाटलं पहिले एकच आहे, पण 2 आहेत ते. तर फ्रेंड्स आम्ही आता जातो इथून. हा एरिया झाला एक्सप्लोअर करून. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करसाल आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्याल. उरालं ते हे पहा फ्रेंड्स, याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. काय म्हणतात बुड्डी का बाल? बुड्डी की बात. बुड्डी की बाल म्हणतात याला आमच्या इथं मराठीमध्ये. तुमच्या इथं काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर फ्रेंड्स आम्ही आलो फिरून. आता आम्ही सध्या दुकानावरती आहे. आम्ही सध्या सामान वगैरे घेतो थोडंफार.
नाही ते कट केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम वगैरे सर्व भेटून जाते. फ्री प्रमोशन. फ्री प्रमोशन आहे. आमचं चॅनल सध्या एवढं व्हायरल नाही झालं पण फ्री नाही. बनवत आहे आम्ही. हे जाजूच्या पुढे आहे मा भवानी म्हणून. खूप छान दुकान आहे. आम्ही इथूनच सामान घेत असतो नेहमी.